इतकी सोपी पद्धत यूट्यूबवर पहिल्यांदा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। बरेचदा तिळगुळाचे लाडू तयार करताना लाडू थोडेसे पाक चुकला की कडक होतात किंवा मग चिक्की तयार करताना सुद्धा पाक थोडासा जरी चुकला की मग चिक्की खूप जास्त कडक होते, चावल्या जात नाही। तर आज मी तुमच्यासोबत अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही तिळगुळाची एकदम दाणेदार अशी बर्फी शेअर करणार आहे। एकदम परफेक्ट रेसिपी आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर गॅसवरती एक जाड बुडाचं भांडं ठेवलेलं आहे, म्हणजे कढई घेतलेली आहे। थोडीशी जाड तळाची असावी म्हणजे आपले तीळ भाजताना करपणार नाही। त्यामध्ये मी 1 कप घातलेले आहेत पांढरे तीळ। तर पॉलिश अनपॉलिश कुठलेही घेतले तरीही चालतील। तर 4 ते 5 मिनिटांपर्यंत आपण खरपूस छान हे जे तीळ आहेत ते भाजून घेणार आहोत। तर लो टू मीडियम फ्लेमवरतीच तुम्हाला तीळ भाजून घ्यायचे आहेत, कारण जर हाय फ्लेम केली किंवा मध्येच जर गॅस वाढवला तर हे जे तीळ आहेत ते करपू शकतात किंवा मग त्याला थोडासा कडवट वास लागतो। त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरती छान आपण खरपूस हे 4 ते 5 मिनिटांपर्यंत भाजून घेणार आहोत। बघू शकता छान इथे तडतड वाजायला लागलेले आहेत तीळ। आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेत आहे। पूर्णपणे छान आपले तीळ इथे भाजून तयार आहेत। प्लेटमध्ये काढून पूर्ण याला थंड होऊन देणार आहोत। त्यानंतर ज्या कढईमध्ये आपण तीळ भाजून घेतलेले होते त्याच कढईमध्ये मी इथे थोडेसे शेंगदाणे, म्हणजे ज्या कपाने आपण 1 कप तीळ घेतलेले होते त्या कपाने अर्धा कप इथे घेत आहे शेंगदाणे। तर शेंगदाणे सुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत। जर तुम्हाला शेंगदाणे घालायचे नसतील, फक्त तिळाची वडी बनवायची असेल तरी सुद्धा तुम्ही इथे 1 कप किंवा मग 1.5 कप तीळ सुद्धा घेऊ शकता। तर खूप छान होते चवीला। बघू शकता शेंगदाणे सुद्धा आपली इथे भाजून तयार आहेत। शेंगदाण्याची सालं काढण्यासाठी मी इथे एक नॅपकिन घेतलेला आहे, त्यावरती सगळे भाजलेले शेंगदाणे आपण घालून घेऊया आणि फक्त 2 मिनिटं अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे। लगेचच शेंगदाण्याची सालं एकदम आरामात निघतात। बघू शकता अशा पद्धतीने। आणि एका चाळणीवरती काढून आपले सगळे शेंगदाणे इथे साल काढून तयार आहेत। तर तोपर्यंत तीळ सुद्धा थंड झालेले आहेत। त्यानंतर मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे आणि जे तीळ आपण घेतलेले होते ते याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत। फक्त इथे तीळ गरम नसावेत याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर मग गरम तीळ घातले आणि मिक्सरला फिरवले तर त्याच्यामधून तेल रिलीज होतं आणि ओला आपला तिळाचा कूट इथे तयार होतो। तर पल्सेसमध्ये फिरवायचं। मिक्सर 2 मिनिटं चालू बंद करत करत आपल्याला ही जी तिळाची पावडर आहे किंवा तिळकूट आहे तो करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे सुद्धा घातलेले आहेत आणि शेंगदाण्याचा सुद्धा बारीक आपण कूट इथे तयार करून घेतलेला आहे। फाईन पावडर तयार करायची आहे। खूप जास्त जाडसर मोठे तुकडे याच्यामध्ये ठेवू नका, कारण आपला जो मिल्की किंवा बर्फी बनणार आहे ती खूप जास्त जाडसर तुकडे असेल तर त्याचे पीसेस व्यवस्थित कट होत नाहीत। त्यानंतर आपला तिळकूट आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे शेंगदाण्याच्या कुटामध्ये। आणि जी कढई आपण अगोदर वापरली होती त्याच कढईमध्ये मी 2 चमचे इथे घातलेलं आहे तूप। तर आता इथे बघा आपलं प्रमाण खूप जास्त सोपं आहे। आपण 1 कप घेतलेले होते तीळ आणि अर्धा कप घेतलेले होते शेंगदाणे, म्हणजे पूर्ण टोटल झालं 1.5 कप। तर जेवढे तीळ आणि शेंगदाणे आहेत तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे गूळ। तर गूळ कुठलाही घेऊ शकता। मी आज इथे चिक्कीचा गूळ वापरलेला आहे, नॉर्मल ऑर्गॅनिक किंवा चिक्कीचा जो कुठला तुमच्या घरामध्ये असेल तो तुम्ही इथे वापरू शकता। तर 1.5 कप गूळ आपण छान तुपावरती अशा पद्धतीने मेल्ट करून घेणार आहोत। आणि गुळाचा हलकासा पाक तयार होण्यासाठी ह्याच्यामध्ये मी फक्त 2 चमचे घातलेला आहे पाणी। तर पाण्याचा खूप जास्त वापर करायचा नाहीये, अगदी गूळ वितळेल एवढंच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे। पोहे खाण्याच्या चमच्याने फक्त 2 चमचे पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर गूळ लगेचच वितळायला सुरुवात होते आणि आजच्या वडीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये अजिबात पाक ओळखण्याची किंवा परफेक्ट असाच पाक तयार झाला पाहिजे असं काही नाहीये। 1 तारी पाक 2 तारी पाक असं अजिबात नाहीये। फक्त गूळ वितळला की लगेचच तुमचा जे बर्फीचं मिश्रण आहे किंवा पाक आहे तो तयार होतो। अजिबात याच्यामध्ये पाक ओळखण्याची गरज पडत नाही, म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा जरी ही वडी बनवणार असाल तरी सुद्धा एकदम परफेक्ट बनते। तर गूळ वितळल्यानंतर बघू शकता गुळाच्या पाकाला 1 ते 2 उकळी तुम्हाला इथे काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने गुळाच्या वरती फेस दिसू लागतो आणि हीच पद्धत आहे किंवा हीच इथे एक टिप आहे, ती लक्षात ठेवायची आहे। गुळाला 1 ते 2 वेळेस उकळी आली की लगेचच गॅसची फ्लेम कमी करायची आणि जो तिळाचा आणि शेंगदाण्याचा कूट आपण मिक्स करून ठेवलेला होता तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि हलक्या हाताने तुम्हाला गॅसची फ्लेम मंदच ठेवून हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तिळकूट आणि शेंगदाण्याचा कूट आपण गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घेत आहोत। इथे पाक 1 तारी 2 तारी किंवा गोळीबंद पाक तयार करायचा अशी अजिबातच हे नाही आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा जरी या वड्या किंवा मकर संक्रांतीला काही ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। अजिबात बिघडण्याचे चान्सेसच नाही आहे, कारण एकदम साधी आणि सोपी, सगळं मेजरमेंटसुद्धा खूप जास्त सोपं आहे। त्यामुळे नक्कीच ह्या मकर संक्रांतीला ही रेसिपी करून बघा।
तर 2 मिनिटांपर्यंत आपण छान याला परतून घेऊया. आणि इथे नॉनस्टिकची कढई जर वापरली तर अतिउत्तम. म्हणजे काय होतं, आपलं जे मिश्रण आहे बर्फीचं ते खाली चिकटत नाही आणि 2 ते 3 मिनिटातच कढई सोडू लागतं आणि त्याचा एक छान असा गोळा तयार होतो. बघू शकता कढईला अजिबात चिकटत नाही आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथे चिमूटभर मीठ घालत आहे. कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव अजून जास्त वाढते, म्हणून थोडंसं घातलेलं आहे. तुम्ही वेलची पूड किंवा जायफळाची पूडसुद्धा घालू शकता किंवा मग ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. त्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे. कढई सोडू लागलं मिश्रण की लगेचच गॅसची फ्लेम बंद करून आपण हे जे बर्फीचं मिश्रण आहे ते एका पोळपाटावरती गरम गरम असतानाच अशा पद्धतीने थोडंसं चमच्याच्या साह्यानेच मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, स्पॅच्युलाच्या मदतीने थोडंसं हे हवा लागून थंडसुद्धा होतं आणि हाताला सोसेल एवढं जास्त हे गरम आहे. आता हलकंसं कोमट आहे. त्यानंतर आपण याचा एक अशा पद्धतीचा रोल करून घेणार आहोत. सुरुवातीला हात याला अजिबात लावू नका, कारण मिश्रण खूप जास्त गरम असतं. 2 ते 3 मिनटं याला थंड होऊन द्या. हलकंसं कोमट असताना याचा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे. थोडेसे पिस्त्याचे किंवा बदामाचे काप तुम्ही याला अशा पद्धतीने लावून घेऊ शकता. आता हा जो रोल आहे तो अशा पद्धतीने आपण 5 ते 10 मिनटं रोल आहे याला नॉर्मल रूम टेम्परेचरवरती येऊन देऊया. म्हणजे थंड झाला की आपोआप हा सेट होतो आणि याच्या वड्या आपण पाडू शकतो. तर बघू शकता 10 मिनटानंतर आपला जो रोल आहे तिळगुळाच्या मिश्रणाचा किंवा बर्फीचा तो इथे पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपण याच्या वड्या कापून घेत आहोत आणि दिसायला अगदी जसा मिल्क केक असतो तशा पद्धतीचं याचं टेक्स्चर येतं आणि चवीला तर अप्रतिम लागतो. जर तिळगुळाचे लाडू किंवा करंजा किंवा मग तिळगुळाच्या वड्या खाऊन नेहमी त्याच टेस्टचं सगळं खाणं किंवा पदार्थ खाऊन जर कंटाळला असाल ना, तर या वेगळ्या पद्धतीच्या मिल्क केकसारख्या दिसणाऱ्या तिळगुळाच्या वड्या किंवा तिळगुळाची बर्फी नक्की एकदा ट्राय करून बघा. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही तिळगुळाची बर्फी किंवा तिळगुळाच्या वड्या तयार होतात आणि खूप जास्त हेल्दीसुद्धा आहे. आता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तिळगुळाचे पदार्थ खाण्यास शरीरास खूप जास्त फायदेकारक ठरतं. तर अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.